स्टुडिओ 64 तर्फे कथा वाचन. कथेचं नाव प्रॉमिस. लेखिका शिल्पा केतकर. सादर करती डॉक्टर सीमा मोघे. प्रॉमिस. गाडी जशी प्लॅटफॉर्मला लागली तशी सॅक पाठीला लावून ती उतरली. गाडी अंमळ जरा जास्तच लेट झाली होती. तिने आजूबाजूला नजर फिरवली. 2-3 लोक सोडले तर प्लॅटफॉर्म रिकामाच होता. स्टेशनपासून जवळजवळ 1 तासाच्या अंतरावर तिचं गाव होतं. स्टेशन तसं छोटंच होतं. लांब पल्ल्याच्या 4-5 गाड्या थांबायच्या इतकंच. पण त्यामुळे गावातील लोकांची तेवढी तरी सोय होत होती. रात्रीचे 12 वाजत आले होते. 8 वाजता पोचणारी गाडी 4 तास लेट झाली होती. पण आज काही करून तिला गावी येणं भागच होतं. तिच्या आईचा फोन आला आणि ती लगेच निघाली. बाबांची तब्येत जरा जास्तच खालावली होती. स्टेशनच्या बाहेर येऊन तिने पाहिलं, पण कोणीच नव्हतं. एखादी रिक्षा किंवा सायकल रिक्षा दिसतीये का ते पाहत होती, पण नाही, कोणीच नाही. काय करावं हे तिला कळेना. वेळेत घरी पोचणं गरजेचं होतं. ती आज जाऊन स्टेशन मास्तरशी पण बोलून आली. तो तरी काय मदत करणार अर्थात. तरी तो म्हणाला, तुम्हाला रात्रभर इथं बसायचं तर बसा. या स्टेशनवर थांबणारी ही शेवटची गाडी. आता येणारी गाडी सकाळी 7 वाजता. त्यावेळी गावातून सकाळची गाडी पकडायला लोक येतील. तेव्हा तुम्हाला रिक्षा किंवा सायकल रिक्षा नक्की मिळेल. हे तिलाही माहीत होतं, पण तिच्याकडे इतका वेळच नव्हता थांबायला. काय करावं सुचत नव्हतं. बाबांची तर खूप आठवण येत होती. डोळ्यात आलेलं पाणी रोखण्याचा प्रयत्न करत शेवटी तिने ठरवलं, चालायला सुरुवात तर करू. रस्त्याला लागलो की गावात जाणारी एखाद दुसरी गाडी दिसली तर थांबते का पाहू. खरं तर आतून ती खूप घाबरली होती, पण आत्ता या क्षणी तरी तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता. तिने चालायला सुरुवात केली. सॅकमधून तिने एक छोटी बॅटरी काढली. तिच्या गावात दिवे जायचं प्रमाण खूप होतं, त्यामुळे तिला बॅटरी जवळ ठेवायची सवय होती आणि तीच आता उपयोगाला आली. झपाझप पावलं टाकत तिनं चालायला सुरुवात केली. वाटेत तिला एक छोटी झाडाची फांदी दिसली. असलेली बरी म्हणत तिने ती पण घेतली आणि राम 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 म्हणत चालायला सुरुवात केली. आजूबाजूला मिट्ट काळोख, फक्त बॅटरीचा उजेड आणि तिच्या पावलांचा आवाज, इतकंच. जेमतेम 15 मिनिटं झाली असतील चालून, इतक्यात मागून प्रकाश आला आणि पाठोपाठ बाईकचा आवाज. ती पटकन मागे वळली. बॅटरीच्या उजेडात कोणी ओळखीचं आहे का हे पाहायचा प्रयत्न करू लागली आणि तेवढ्यात ती गाडी अगदी तिच्या जवळ येऊन थांबली. ती एकदम घाबरली. इतक्यात बॅटरीच्या प्रकाशात बाईकवाल्याचा चेहरा तिला दिसला आणि ती एकदम ओरडलीच, रघु तू? हुश, अगदी देवासारखा आलास बघ. अगं माझं सोड, पण तू इतक्या रात्री आणि अशी चालत? बरोबर, ते जाऊ दे, आधी बस पटकन, वाटेत बोलूया. तिच्या जीवात जीव आला. तिला एकदम हायसं वाटलं. ती पटकन त्याच्या मागे बसली. बसलीस का? हे घे, पाणी पिऊन घे आधी, असं म्हणत त्याने पाण्याची बाटली तिला दिली. पाणी प्यायल्यावर तिच्या लक्षात आलं की तिच्या घशाला किती कोरड पडली होती. पाणी प्यायल्यावर तिला जरा बरं वाटलं. म्हणाली, चल निघूया. रघु, तिचा शाळेपासूनचा सच्चा दोस्त, तिच्यावर एकतर्फी जीवापाड प्रेम करणारा. पण नेहाच्या मनात त्याच्याबद्दल फक्त मैत्रीची भावना होती. कॉलेजमध्ये गेल्यावर तिचं सिद्धार्थवर प्रेम जडलं. हे कळल्यावर खरं तर रघु आतून पूर्ण संपला होता. त्याने कधीही नेहाला त्याच्या तिच्यावरच्या प्रेमाबद्दल सांगितलं नाही. तिचं आणि सिद्धार्थचं एकमेकांवर प्रेम आहे हे कळल्यावर खूप दिवस तो तिला भेटला नाही. तिला प्रयत्नपूर्वक टाळायचा तो. रघुला त्याचं नेहावर प्रेम आहे हे अजिबात कळू द्यायचं नव्हतं.
कारण कुठल्याही परिस्थितीत त्याला त्यांच्या मैत्रीवर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. एक दिवस अचानक रडत रडत नेहा त्याच्याकडे आली. तिच्या घरी तिच्या आणि सिद्धार्थच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं होतं. तिच्या बाबांनी स्पष्ट नकार दिला होता. या वयातल्या प्रेमाला काहीही अर्थ नसतो नेहा, नुसतं आकर्षण असतं ते, असं बरंच काही बोलले ते. त्यात सिद्धार्थच्या घरची परिस्थिती पण अगदीच बेताची. त्यामुळे नेहाला कितपत झेपेल असं त्यांना वाटायचं. कारण नेहाच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. त्यात नेहा एकुलती एक, त्यामुळे लहानपणापासून तिला काही कमी पडलं नाही. थोडक्यात काय, आपली मुलगी सुखात आनंदात राहावी अशी जी सगळ्या आईवडिलांची इच्छा असते तशीच त्यांचीही होती. रघुने नेहाची समजूत घातली. रडू नकोस, मी बोलतो बाबांशी, असं म्हणत तो नेहाच्या घरी गेला. नेहा आणि रघु चांगले मित्र आहेत हे सगळ्या गावाला माहीत होतं. रघुला बघितल्यावर नेहाचे बाबा म्हणाले, हे बघ रघुनंदन, नेहाची बाजू मांडायला आला असशील ना तर त्यावर बोलणं नकोय मला. नेहाला रघुने डोळ्यानेच खूण केली आणि आत जायला सांगितलं. पुढच्या अर्ध्या तासात त्याने बाबांची समजूत घातली. कसं बसं नेहाचे बाबा त्यांचं लग्न लावून द्यायला तयार झाले. नेहा सगळं दरवाजा आडून ऐकत होतीच. तिला रघु मित्र म्हणून आवडायचाच, पण आज आपल्या मैत्रिणीसाठी तिला तिचं प्रेम मिळावं म्हणून तिच्या बाबांशी बोलणारा रघु अगदी सख्या नात्यापेक्षाही खूप जवळचा वाटला. तिचे डोळे भरून आले. तिने पाठीमागच्या दरवाजाने पळत जाऊन रघुला त्यांच्या गेटपाशी गाठलं. त्याचा हात हातात घेत म्हणाली, रघु, मी तुला थँक्यू म्हणून पर्क नाही करणार. तुला कल्पना नाही तू आज काय केलंयस. मला माझं प्रेम मिळवून दिलेस. तू नसतास ना रघु तर हे नव्हतं शक्य. रघुने तिला प्रेमानं थोपटलं. अगं वेडे, असं काय बोलतीयस? आपण खूप चांगले मित्र आहोत ना. मग मी तुझ्याकरता एवढं सुद्धा करू शकत नाही का? पण मनात मात्र म्हणाला की खरंय तुझं. तुला खरंच कल्पना नाही मी काय केलंय. माझं प्रेम मी कायम स्वरूपी दुसऱ्याच्या हातात दिलंय. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, चल नेहा, निघतो आता. पण एक लक्षात ठेव, तुला कधीही माझी गरज लागली, अगदी काळ्या रात्री सुद्धा, तर तुझा हा मित्र तुझ्यासाठी तुझ्या पाठीशी कायम उभा राहील. तुझी साथ मी कधीच सोडणार नाही. प्रॉमिस. असं म्हणून तो क्षणात तिथून निघून गेला. डोळ्यासमोरून एक एक प्रसंग जात होते. तेवढ्यात नेहा म्हणाली, रघु, अरे इतक्या रात्री कुठून येतोयस तू? माझं सोड, तू इतक्या रात्री कशी काय? तुला दिवसा उजेडी येता नाही आलं? अरे असं काय करतोस? बाबा आजारी आहेत ना, माहित नाहीये का तुला? त्यामुळे मिळेल ती गाडी पकडून निघाले, तर नेमकी लेट झाली. मला माहिती आहे ग बाबा आजारी आहेत ते. मी पण 8-10 दिवस कामाकरता बाहेरच होतो, त्यामुळे तुझ्या घरी काही वळता आलं नाही. नाही तर मीच तुला कळवलं असतं. पण तुला कोणी सांगितलं? आईचा फोन आला होता, त्यामुळे तिचा फोन आल्या आल्या लगेच निघाले. सिद्धार्थ नेमका बडोद्याला गेलाय ऑफिसच्या कामासाठी, नाहीतर तो पण आलाच असता माझ्याबरोबर. थोड्या वेळात ते तिच्या घरापाशी पोचले. चला, आलं घर. ती उतरली. चल, घरी येतोयस ना? तुला पाहिल्यावर बाबांना खूप बरं वाटेल. हो हो येतो, तू हो पुढे, मी आलोच गाडी लावून. बरं ये, मी होते हा पुढे, असं म्हणत ती पुढे आली. कधी एकदा बाबांना भेटतेय असं झालं होतं तिला. दार उघडताच, अगं नेहा, इतक्या रात्री आणि एकटीच कशी आलीस? आई, अगं मला आत तरी येऊ दे. आणि एकटी नाही, वाटेत रघु भेटला, त्याच्याच बरोबर आले. दार उघडच राहू दे, गाडी लावून येतोच येतो.
आई एकदम ओरडली. कोण? रघु? नेहाने प्रश्नार्थक चेहरा करून आईकडे बघितलं. का? काय झालं? काही नाही. तू आधी हातपाय धुवून घे आणि बाबांना भेट. हो हो असं म्हणत तिने पटकन बॅग सोफ्यावर टाकली. हातपाय धुवून बाबांच्या खोलीत शिरली. तिने बाबांना मिठीच मारली. गळ्यात पडून लहान मुलासारखी रडली. बाबा मी आले ना आता. तुम्ही लवकर बरे होणार बघाच. बाबांना सुद्धा आपल्या लेकीला पाहून फार आनंद झाला. खूप दिवसांनी त्यांचा चेहरा अगदी आनंदलेला दिसत होता. ती बाबांशी बोलत होती इतक्यात आई चहा घेऊन आली. नेहा आधी चहा घे म्हणजे फ्रेश वाटेल. 10 मिनिटांनी जेवायलाच वाढते. अगं माझ्या एकटी करता का चहा घेऊन आलीस? रघुसाठी नाही आणलास? आणि हा सुद्धा इतका वेळ काय करतोय बाहेर? थांब हं आलेच असं म्हणत ती हॉलमध्ये आली. नेहा थांब. अगं काय बोलतीयस तू? रघु कसा येईल तुला सोडायला? का? काय झालंय आई? मगाचपासून बघतीये रघुचं नाव काढलं की तुझा चेहराच बदलतोय. हो कारण रघु आता आपल्यात नाही. 4च दिवसांपूर्वी तो ऍक्सिडेंट मध्ये गेला. काय? नेहा जवळजवळ किंचाळली. हो नेहा, तू बाबांना भेटायला आल्यावर मी तुला सांगणारच होते. अगं काय बोलतेस तू आई? कसं शक्य आहे? अगं आत्ता मला बाहेर रघुनच सोडलं. मी खरं सांगते आई, तुझा विश्वास नाही ना? थांब मी आलेच, त्याला घेऊनच येते असं म्हणत नेहा बाहेर गेली सुद्धा. अगं नेहा ऐक माझं. पण ते ऐकायला नेहा तिथे नव्हतीच. ती पळत पळत बाहेर आली. पण तिथे कोणीच नव्हतं. ना रघु ना त्याची गाडी. नेहा पुरती हादरली. ती मटकन घराच्या अंगणात बसली आणि इतक्यात तिला रघुचे शब्द आठवले. मी कधीही तुझी साथ सोडणार नाही. मी कधीही तुझी साथ सोडणार नाही. प्रॉमिस. रघुनं त्याचं प्रॉमिस पाळलं होतं.